शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी खासदार राजन विचारे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दिघे साहेबांना जाऊन तब्बल 25 वर्ष झाली असली तरी त्यांच्या आठवणी आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आणि हृदयात कायम असल्याच्या भावना विचारे यांनी व्यक्त केल्या. आज दिघे साहेबांची आठवण न येणारा एकही दिवस जात नाही. कुठलाही सण किंवा सामाजिक कार्यक्रम असो, दिघे साहेबांच्या स्मरणाशिवाय तो सुरू होत नसल्याचं विचारे यांनी सांगितलं. दिघे साहेबांनी असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते घडवले. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी इथपर्यंत पोहोचवलं. आमचा गल्ली ते दिल्ली हा प्रवास धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे शक्य झाल्याचंही राजन विचारे यांनी सांगितलं. दिघे साहेबांनी निर्माण केलेले अनेक कार्यकर्ते आजही त्यांच्या विचारांशी आणि शिवसेनेच्या निष्ठेशी जोडलेले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत दिघे साहेब शिवसेनेशी प्रामाणिक राहिले आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिले, असे भावनिक उद्गार विचारे यांनी यावेळी काढले. मला वाटतं दिघे साहेबांना जाऊन आज 25 वर्ष झाली आणि एक दिवस सुद्धा असं नाही की दिघे साहेबांची आठवण झाली. आज तुम्ही बघितलं असेल, दिघे साहेब सर्वांच्या मनामध्ये, हृदयामध्ये आणि सर्वत्र आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, सण असो किंवा काही असो, दिघे साहेबांची आठवण केल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम सुरू होत नाही. आणि आज साहेबांना 25 वर्ष झाले तरी सुद्धा आज तुम्ही बघितलं असेल, दिघे साहेबांनी असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी निर्माण केले. आणि तुम्ही बघितलं असेल, सामान्य कार्यकर्त्याला आज इथपर्यंत येऊन ठेवलेले आहेत. आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज तुम्ही बघितलं असेल, आज आम्ही गल्ली तो दिल्ली जो प्रवास झाला त्याला दिघे साहेबांचे आशीर्वाद, बाळासाहेबांचे आशीर्वाद, हे दोन महान व्यक्तींचे आशीर्वाद होते म्हणून आमच्यासारखा कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोहोचला. आणि तुम्ही बघितलं तर असंख्य कार्यकर्ते, असे निष्ठावान कार्यकर्ते साहेबांनी निर्माण केले. आणि दिघे साहेब शेवटपर्यंत या 4 अक्षरासाठी प्रामाणिक होते. आणि तुम्ही बघितलं असेल, शेवटच्या क्षणापर्यंत दिघे साहेब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर होते. धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25व्या पुण्यतिथी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिवादन. धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25व्या पुण्यतिथी दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात येऊन दर्शन आणि अभिवादन केले. त्यानंतर शक्तीस्थळावर जाऊन त्यांनी आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आनंद आश्रमात भजन मंडळींनी धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर आधारित गीतांचं सादरीकरण केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भजन मंडळींची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या समस्या आणि व्यथा मांडल्या. तर अनेक नागरिकांनी विविध मागण्यांची निवेदनही त्यांच्याकडे सादर केली. शिंदे यांनी नागरिकांचं म्हणणं जाणून घेत संबंधित विषयांवर योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं. ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांवरील हल्ल्यांमुळे जीवितहानीच्या घटना घडत आहेत. श्वानप्रेमी आणि नागरिकांमध्ये वाद होत आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आदर्श नियमावली तयार करणार आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या बऱ्याच अंशी सुटण्याची चिन्ह आहेत. कोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि विविध गौरव संकुलातील प्रतिनिधींनी सुमारे 1000हून अधिक सह्यांचं निवेदन आमदार संजय केळकर यांना दिलं. या निवेदनानुसार भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, हल्ले तसंच श्वानप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात होणारे वाद यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. श्वानप्रेमी भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर आणि गृहसंकुलात कुठेही अन्नपदार्थ टाकत असल्याने भटक्या कुत्र्यांची समस्या अधिक वाढत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. याबाबत केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची आठवण करून दिली. संबंधित अधिकारी याबाबत आदर्श नियमावली तयार करणार असून येत्या शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात नियमावली सादर होऊन उपाययोजना आणि अंमलबजावणीबाबत चर्चा होणार आहे. याबाबत बोलताना केळकर यांनी भटक्या कुत्र्यांच्या निवाऱ्यासाठी एकमेव जागेचा मुद्दा सोडला तर महापालिकेनं
अद्याप कोणतेही प्रयत्न केले नसल्यामुळे एसओपी लागू होईपर्यंत या प्रकरणी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. आनंद दिघेंपासून सुरू झालेली राखी बांधण्याची परंपरा ठाण्यात यंदाही कायम. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना राखी बांधण्यासाठी शेकडो हजारो लाडक्या बहिणी ठाण्यात उपस्थित राहत असतात. दिघे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आजही कायम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो भगिनी दरवर्षी ठाण्यात येऊन आपल्या लाडक्या भावाला राखी बांधतात. यंदाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं महिला भगिनी ठाण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून अनेक महिलांचे फोन आले असून शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल आणि महिलांसाठी केलेल्या मदतीबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखी बांधण्याची इच्छा महिलांनी व्यक्त केली आहे. यंदा तब्बल 25,000 महिला भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरवर्षी ठाण्यात होणारा हा कार्यक्रम आता केवळ ठाण्यापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राचा कार्यक्रम झाला असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून सुरू झालेली भाऊ बहिणीच्या जिव्हाळ्याची ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हे जे मोठ्या प्रमाणात रक्षाबंधन उत्सव साजरा करायचे त्याच पद्धतीचा आता उत्सव यावेळी साजरा केला. काय विशेष आहे आणि काय वेगळं पण असेल? वेगळं पण असं नाही आहे. दरवर्षी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना राखी बांधण्याकरता लाडक्या बहिणी शेकडोंच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने तेमी नाक्यावरती उपस्थित राहायच्या. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा दिघे साहेबांप्रमाणे काम सुरू केल्यानंतर शिंदे साहेबांवरती पण प्रेम करणाऱ्या ठाण्यातील हजारो भगिनी ज्या आहेत त्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम असतो आणि आपल्या लाडक्या भावाला राखी बांधत असतात. ही परंपरा दिघे साहेबांपासून सुरू आहे. यावर्षी आम्हाला मला या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करत असतो. मला महाराष्ट्रातून अनेक फोन आले. मग धुळा असेल, नाशिक असेल, पुणा असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, अगदी अमरावती, गडचिरोली, परभणी, जालना, संभाजीनगर की आम्हाला सुद्धा या आमच्या लाडक्या भावाला राखी बांधण्याकरता या ठिकाणी यायचं आहे. आणि मी त्यांना सांगितलं एवढा लांबून तुम्ही येताय. नाही, आमच्या लाडक्या भावानी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. अतोनात प्रेम केलेलं आहे. आमचा लाडका भाऊ रात्रंदिवस या महाराष्ट्राच्या विकासाकरता संपूर्ण महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरत आहे. आम्हाला त्यांनी हक्काची अशी मदत केलेली आहे. त्यामुळे आम्हाला यायचं आहे. मला आत्तापर्यंत प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, जिल्ह्यातून सर्व भगिनींचे फोन आलेले आहेत आणि या दिवशी मला असं वाटतं 25,000च्या वरती महिला संपूर्ण महाराष्ट्रातून येतील. कारण जेवढे मला फोन आलेले आहेत त्यानुसार माझा अनुमान आहे. आणि तो कार्यक्रम दरवर्षी आमचा ठाण्याचा असतो, आता तो महाराष्ट्राचा होणार आहे. मुंबईत गणेशमूर्ती आगमनाच्या वेळी मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील गणेशोत्सव सुरक्षित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने
आतापासूनच ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. गणेशोत्सव मंडळांच्या मंडपाचा डिपॉझिट आणि भाडे माफ करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. ठाणे शहरातील मोठ्या गणेश मूर्तींच्या आगमन आणि विसर्जन मार्गांची महापालिका, वाहतूक पोलीस आणि संबंधित विभागांच्या संयुक्त पथकाने तातडीनं पाहणी करण्याची मागणी मुल्ला यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. या मार्गावरील खड्डे, उंच सखल भाग, अर्धवट विकास कामे, झाडांच्या धोकादायक फांद्या, विद्युत वाहिन्या आणि अन्य अडथळे गणेशोत्सवापूर्वी दूर करावेत असं त्यांनी सांगितलं. मोठ्या गणेश मूर्तींच्या बाबतीत मूर्तींची लोखंडी फ्रेम, वेल्डिंग, सपोर्ट सिस्टीम, ट्रॉली, चाके आणि ब्रेक यांची तपासणी करून मगच मिरवणुकीस परवानगी देण्यात यावी. तसंच मूर्ती वाहून नेताना योग्य सुरक्षा व्यवस्था आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे का याची खात्री करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. मिरवणुकीदरम्यान नागरिकांची अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग आणि स्वयंसेवकांची व्यवस्था, तसंच आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं मदत मिळण्यासाठी प्रमुख मार्गावर टोचन वाहन, अतिरिक्त ट्रॉली, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथक सज्ज ठेवावं असंही मुल्ला यांनी या पत्रात नमूद केलंय. विसर्जन घाटावर मोठ्या मूर्तींसाठी आवश्यक क्षमतेच्या क्रेन, सुरक्षित प्रकाश योजना, बॅरिकेडिंग आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली आहे. मुंबईतील दुर्घटनेनंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटना होऊ नये यासाठी आधीच नियोजन करणं गरजेचं आहे असं स्पष्ट करत गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व उपाययोजना पूर्ण करून संबंधित विभागांना स्पष्ट सूचना द्याव्यात अशी मागणीही नजीब मुल्ला यांनी केली आहे.